महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची ना हरकत प्रमाणपत्रासाठी धावपळ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया येत्या 23 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रांसाठी उमेदवारांची मोठी धावपळ सुरू असल्याचे चित्र पालिका प्रशासकीय इमारतीत पाहायला मिळत आहे। नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी शहर व हद्दवाढ कर संकलन विभाग, गौसू विभाग, मक्तेदार नसल्याचा दाखला, मंडई विभाग, नगर अभियंता विभाग, भूमी मालमत्ता विभाग, शौचालय असल्याचा दाखला आदी पालिका प्रशासनाच्या विविध विभागांकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले आहे। विशेष म्हणजे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी फक्त 3 दिवसांचा कालावधी देण्यात आल्याने या मर्यादित वेळेत सर्व प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी उमेदवारांची गर्दी वाढली आहे। मात्र अनेक ठिकाणी संबंधित प्रशासकीय अधिकारी जागेवर उपलब्ध नसल्याने उमेदवारांची मोठी गैरसोय होत आहे। यामुळे नाराजी व्यक्त करत उमेदवारांनी एकाच ठिकाणी सर्व ना हरकत प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी एक खिडकी पद्धत राबवावी अशी मागणी पालिका आयुक्तांकडे केली आहे। पण या ठिकाणी ज्या महानगरपालिकेचे फॉर्म भरण्यासाठी महानगरपालिकेच्या नगरसेवकाचे फॉर्म भरण्यासाठी जे काही 6 एनओसी मागितलेले आहेत ते 6च्या 6 एनओसीया खरं तर एका ठिकाणी सगळे टेबल लावले पाहिजे आणि सगळ्या त्याच ठिकाणी ऑफलाईन पद्धती राहते किंवा ऑनलाईन पद्धती राहते। काही ठिकाणी तिथं अर्ज द्यायला गेले की आम्ही ऑनलाईन घेणार आहोत अशा पद्धतीचे ते अधिकारी सांगतायत। विशेष म्हणजे महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर आता हे 5 सगळ्या खालीवर जे काही डिपार्टमेंट आहेत 6 डिपार्टमेंट त्या 6 डिपार्टमेंटच्या प्रत्येक डिपार्टमेंटला जाणं त्या ठिकाणी सगळं प्रत्येक जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांचं खूप तारांबळ होत आहे। मी आयुक्तांना विनंती करतो त्यांनी ऑफलाईन का ऑनलाईन अशा पद्धतीची व्यवस्था काय त्या बाबतीत खुलासा करावा। सगळे जे काय 6च्या 6 एनओसी आहे ते 6च्या 6 टेबल एका ठिकाणी त्या मांडाव्यात आणि जेणेकरून त्या इच्छुक उमेदवारांची गैरसोय म्हणजे होणार नाही। दरम्यान प्रमाणपत्रांसाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्याची घोषणा प्रशासनाकडून करण्यात आली असली तरी अद्याप संबंधित संकेतस्थळ कार्यान्वित नसल्याने उमेदवारांचा गोंधळ अधिक वाढला आहे। एकीकडे निवडणुकीची लगबग तर दुसरीकडे प्रशासकीय अडथळे यामुळे उमेदवारांची चांगलीच कसरत सुरू असल्याचे चित्र आहे।